शैक्षणिक मागण्यांसाठी 6 ऑगस्ट रोजी राज्यभर महामोर्चे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघणार असून मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई विभाग अध्यक्ष संजय पाटील व मुंबई उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिली। जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना, महामुंबई शिक्षण संस्था संघटना तसेच शिक्षक सेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। राज्यातील विविध प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात येत असून त्यात 15 मार्च 2024च्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी, शाळा तेथे मुख्याध्यापक पद असावे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा। प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून 100% अनुदान जाहीर करावे। पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी। 28 जानेवारी 2019 व 11 डिसेंबर 2020 हे दोन्ही शिक्षकेतर कर्मचारी विरोधित GR रद्द करून शासन नियुक्त 13 सदस्यीय समन्वयक समितीने शासनास सदर केलेला अहवाल जसाच्या तसा स्वीकारून शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंध मान्य करावा। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता पूर्वीप्रमाणेच वेतनावर नेमणूक व्हावी। अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील रिक्त पदांची 100% शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी। शाळेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना अंमलात आणावी। 2005 नंतर नियुक्त सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी। मूल्यांकनात पात्र ठरलेल्या सर्वच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्यता वर्षाचा विचार करून 100% अनुदान मिळावे। अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान जाहीर करावे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगानुसार मिळावे। तसेच 2008 नंतर अनुदानावर आलेल्या शाळांनाही त्यांच्या टप्प्याप्रमाणे वेतनेतर अनुदान देय करावे। केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी अशा रिक्त असलेल्या प्रशासकीय 14 पदांवर पदोन्नत्या नियुक्त्या त्वरित कराव्यात। क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनेक प्रस्ताव महिने प्रलंबित राहतात। सेवा हमी कायद्यानुसार शिक्षण विभागातील विविध स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयातही कामकाज व्हावे। सदोष 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे या सर्व मागण्यांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। गणेशगाव बंधारा धोकादायक परिस्थितीत। वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नीरा भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्याने गणेशगाव येथील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसेच गणेशगाव बंधारा याची धोकादायक परिस्थिती निदर्शनात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। उजनी धरणाबाबत सावधानतेचा इशारा। भीमा नदीच्या काठच्या सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता 86% क्षमतेने भरलेले आहे। त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सायंकाळी 5 वाजता 20,000 क्युसेक्सने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे। तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत। तसेच सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत की सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, तसेच पाटबंधारे विभागास योग्य ते सहकार्य करावे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। वीर धरणातील विसर्गाबाबत महत्त्वाची सूचना। दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12:30 प्राप्त माहितीनुसार वीर धरणाची पाणी पातळी 579.61 मीटर झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे। तसेच दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वीर धरणाच्या वरील भागातील नीरा देवघर धरण 95.49%, भाटघर धरण 100%, तर गुंजवणी धरण 90% भरलेले असल्याने व या सर्व धरणातून विसर्ग पुन्हा वाढल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12:03 वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेल्या 45,771 क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता 53,847 क्युसेक्स करण्यात आला आहे। पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल। याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी। कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घ्यावी, असा इशारा कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।